नमस्कार. दीप अमावस्येनिमित्त चिंतन किंवा दीपपूजन याचं आपल्या भारतीय संस्कृतीत असलेलं महत्त्व. आषाढी अमावस्या म्हणजे दीपपूजन. जे दीप वर्षभर माझ्या सगुण पूजेत मोलाचं मानाचं स्थान बजावतात, त्यांच्याप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. भारतीय संस्कृतीत दीप प्रज्वलन, दीप दीप धूप ओवाळणं, औक्षण इत्यादींना अत्यंत महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. तमसो मा ज्योतिर्गमय असाच मोलाचा संदेश यातून मिळतो. उजेडात होते पुण्य या प्रकाशालाच ज्ञानप्रकाश असं मानलं जातं. म्हणूनच संत सोहिरोबा म्हणतात, सोहिरा म्हणे ज्ञानज्योती तेथ कैची दिवस राती, तयाविण नेत्रपाती हालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे. दुर्लभ अशा नरदेहातील असामान्य असं अंतःकरण हाच तर ज्ञानदिवा आहे. पणती निरांजन समयी याप्रमाणे संतांनीही ज्ञानज्योती सतत तेवती ठेवण्याचं, एका दिव्या दिव्यामुळे अनेक दिवे लावण्याचं कष्टप्रद कार्य अखंडपणे बजावलंय. आपणही या संस्कृतीचे पाईक आहोत, म्हणूनच प्रतीक रूपाने ही दीप अमावस्या साजरी करतो. आपण काही फक्त या दिवशीच दीप घासून पुसून स्वच्छ करणं किंवा उजळवणं करीत नाही, वर्षभर तर करतच असतो. नामस्मरणाचं भक्तीचं तेल या भगवंताच्या जाणीवरूपी वातीला सतत देतच असतो ना. बुद्धी ही तेज तत्वाची आहे आणि तिच्यात निश्चय करण्याची क्षमता प्राप्त आहेच. हे भगवंताने मानवाला दिलेलं अक्षय असं वरदानच आहे. म्हणूनच श्रवण वाचन मनन निदिध्यासन याद्वारे प्रत्येक जीवाला त्याचं कल्याण हित कशात आहे हे ओळखण्याचं व त्याप्रमाणे आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे. संतांचे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून, ज्याने मला निर्माण केलं, ज्याच्या सत्तेने हे शरीर कार्य करतं, त्याच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था फक्त या नरदेहातच आहे, हे सतत जाणून मी प्रयत्नांची पराकाष्ठा नको का करायला. हा बुद्धिरूपी दिवा दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी म्हणजे विशेष आवडीनं अखंडित वाचित जावे, या समर्थांसारख्या संतांच्या बोधानुसारच सतत तेवटा ठेवायलाच हवा, ही माझी जबाबदारीच आहे. यासाठी माझा मीच सर्व करीन हा अहंकार हीच परमार्थ मार्गावरील जीवाच्या दिव्यावर चढलेली काजळी आहे. ती मी अनन्य भावे श्रीगुरूंना संतांना सद्ग्रंथांना शरण जाऊन घालवलीच पाहिजे. चिंता काळजी भय क्रोधादी विकार इत्यादीची काजळी मी सावधपण बाळगलं की आपोआप जाईल असा आत्मविश्वास हे संतच माझ्या मनात जागा करतात. काळजी घेतली की काळजी करावीच लागत नाही, होय ना. निरपेक्षतेने माझे विहित कर्म मी नित्य करावे आस नसो चित्ती, निरिच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती, तुझ्या पदांचे तीर्थ ठरावी सहजची माझी कृती, परम सद्गुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती. इथेही सगळ्यांचे लाडके गदिमा आपल्या सद्गुरूंना बुद्धीसाठीच मतीसाठीच मागणं मागतायत. असं झालं तरच संत नामदेवांचे वचन पूर्णत्वास जाईल. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, निष्काम सेवा निष्काम उपासना यांनीच निर्भेळ अशी आनंदाची मला प्राप्ती होईल. संतांनी सांगितलेल्या नवविधा भक्तींपैकी एका पायरीवर जरी मी श्री गुरूंवरील श्रद्धेने पाय घट्ट रोवला, तर एस्केलेटर प्रमाणे श्री गुरु त्यांच्या सामर्थ्याने मला वरपर्यंत घेऊन जातील, भगवत प्राप्ती करून देतील. पूज्य श्री रवींद्रजी पाठक यासाठी फार अत्यंत उत्तम दृष्टांत देतात. हे षडविकार इत्यादी माझ्या अनवधानाने बारीकशी फट जरी मिळाली तरी एकच आधी आत शिरतो आणि नंतर मला कळतही नाही की माझ्यावर सगळ्या विकारांनी कधी कुरघोडी केली ते. जणू कबड्डीमधील एका खेळाडूवर प्रतिस्पर्धी खेळाडूतील एक जण जरी जरी पाय धरला तरी सगळेच प्रतिस्पर्धी खेळाडू त्याच्यावर तुटून पडतात ना, अगदी तशीच माझी अवस्था होते. रामचरित मध्ये स्वतः भगवंतांनी श्री नारद महर्षींच्या मनात मोहाचा शिरकाव करायला भाग पाडले आणि मग एका पाठोपाठ एक असे काम क्रोध लोभ दंभ मद
इत्यादींनी त्यांना घेरूनच टाकले. इतके की ते प्रत्यक्ष भगवान विष्णूंना शाप देऊन बसले. तिथे आमच्यासारख्या सामान्य जीवांची काय कथा? मग यावर उपाय काय? संत श्रेष्ठ तुकाराम महाराजच यावर उपाय सांगतात. त्यांनाच आमचा कळवळा येतो ना. म्हणूनच माझे मज येती कळवावं गुण, काय करू मन अनावर. आता उपाय सांगतायत. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी. तुझी माया दुस्तर आहे, त्या तूच माझ्या ज्ञानेंद्रियांच्या आड उभा राहा आणि कुविचार इत्यादींना आत शिरूच देऊ नकोस, अशी विनवणी. काय करू मन अनावर. आता उपाय सांगतायत. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी. तुझी माया दुस्तर आहे, त्या तूच माझ्या ज्ञानेंद्रियांच्या आड उभा राहा आणि कुविचार इत्यादींना आत शिरूच देऊ नकोस, अशी विनवणी आमच्या वतीने कनवाळू असे तुकाराम महाराज करतातच ना. सावध साक्षेपी दक्ष, तया तत्काळची मोक्ष, असे ठामपणे समर्थ रामदास स्वामी मला यासाठीच बजावतात ना. म्हणूनच आजच्या या दीपपूजन दिनी आपला ज्ञानदिवा सतत उजळवून तेवता ठेवायचा निश्चय आपल्या बुद्धीत आपणच करूया आणि संतांना वंदन करून त्यांचे सहाय्य मागूया. जय जय रघुवीर समर्थ.